श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कर्ज ही अशी गोष्ट आहे ज्याचे मी अनेक सारे व्हिडिओ केले आहेत। खूप लोकांना त्याचा फरकही पडला आहे त्या उपायांचा, आणि काही लोक अजूनही म्हणतात की ताई काहीतरी अजून उपाय सांगा, आम्हाला त्या उपायांचा फरक पडला नाहीये। बरोबर आहे, प्रत्येकाची पत्रिका, कुंडली, राहुभाव किंवा जे काही आपले कर्ज होण्याचे शुक्र, जणू कर्ज म्हणजे पैसा आपल्याला शुक्र ग्रहापासून मिळतो, तोच जर कमजोर असेल तर अनेक प्रॉब्लेम आयुष्यामध्ये येतात। पैसा येतो पण टिकत नाही, कर्ज खूप होत जातं, आपल्यालाही कळत नाही की आपल्याला EMI वर वस्तू मिळत आहेत म्हणून आपण घेत सुटतो आणि आपण कर्जबाजारी होतो। आणि घेताना आपल्याला वाटतं की हा आपल्याला इतका पगार आहे आपण घेऊ शकतो, मात्र फेडताना नाकी नऊ येतात, इतका त्रास होतो। आणि मग एक दिवस व्यक्ती कर्जबाजारी होऊन डोक्यावर लोन इतकं होतं की त्याला खायला पैसे उरत नाहीत, पण लोनला दुसरीकडनं अजून कुणाकडनं तरी व्याजाने पैसे घेऊन लोनचे हप्ते भरावे लागतात। किती जणांची परिस्थिती अशी आहे मला सांगा, कारण मला सतत ईमेल आणि कमेंट्स येतच असतात आणि त्यानुसार माझा प्रयत्न असतो की त्यासाठी प्रयत्न असतो की व्हिडिओ करावा। आता मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवणार आहे आदित्य ऋण स्तोत्र। अखिलेश देवघरापाशी आदित्य ऋण स्तोत्र आहे, ते घेऊन ये। तुम्हाला दाखवणार आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर प्रत्येक जण मला म्हणाला की ते आम्हाला पुस्तक दाखवा। आता ते जे आदित्य ऋण स्तोत्र म्हणून जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा इतका सुंदर प्रभाव पडतो जर तुम्हाला कर्ज असेल तर। सगळ्यात पहिली सेवा मी तुम्हाला सांगेन की आदित्य ऋण स्तोत्र तुम्ही दररोज सकाळी वाचा। तुम्ही जर ते सकाळी वाचलं, सकाळी उठल्या आता त्याच्यात गणपतीचं येतं, हनुमानाचं येतं, तुम्हाला जे वाटेल ते वाचा। हनुमानाचं वाचलं तरी चालेल, गणपती रायाचं वाचलं तरी चालेल, दोन्हीपैकी कोणतंही वाचलं तरी चालेल, कारण ते ऋणस्तोत्रच आहे। म्हणजे कोणत्या देवाचं आहे याच्यापेक्षा ते ऋणस्तोत्र आहे, आदित्य ऋणस्तोत्र त्या ग्रंथाचं नाव आहे। या ग्रंथाचं वाचन दररोज सकाळी आंघोळ झाल्या दुसरं कुठलंही काम करायच्या आधी देवघरासमोर नाहीये, बरं असू दे, देवघरासमोर बसून, तो ग्रंथ आता तिथं नाहीये, असू दे, तोंडी सांगते, देवघरासमोर बसून तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे। उद्याच्या भागात मी दाखवेन, त्याला नाही सापडलं आणि व्हिडिओ करता उठणंही शक्य नाही, घेऊनच बसलं पाहिजे, उद्या नक्की दाखवेन मी। तर त्या ग्रंथाचं वाचन जर तुम्ही केलं, तुम्ही फक्त पुस्तकांच्या दुकानामध्ये जावा आणि आदित्य ऋणस्तोत्र मागा, तुम्हाला 2-3 दाखवले जातील, गणपतीचं असेल, हनुमानाचं असेल, कोणतंही घ्या, जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला पटेल ते घ्या। असं काही नाहीये की हेच वाचलं पाहिजे, तेच वाचलं पाहिजे, कोणतेही घेऊन तुम्ही त्याचं वाचन करू शकता। यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कर्जाची मुक्तता लवकर होईल, तुमची कमाई वाढेल, कर्जाचे हप्ते फिटतील आणि तुम्ही कर्जातून हळूहळू मुक्त व्हाल। अजून एक लसूणाचा उपाय सांगणार आहे, जी प्लेट तुम्हाला 7 दिवस फक्त बाथरूम मध्ये ठेवायचे आहे। उपाय करून बघा आणि त्याचे रिझल्ट नाही आले तर मला सांगा। काय करायचं आहे सांगते। एक पेपर घ्यायचा आहे, एक सगळ्यात आधी ताटली घ्यायची जी तुम्ही नंतर फेकून देऊ शकाल अशी ताटली घ्यायची आहे। कागदी घेतलीत तरी चालेल, प्लॅस्टिकची घेतलीत तरी चालेल। ताटलीवर तुम्हाला मीठ ठेवायचं आहे, साधं जे घरात जेवणात वापरतो ते बारीक मीठ त्या ताटलीवर 1-2-3 चमचे टाकून त्याचा गोल करून घ्यायचा आहे। नंतर एक पेपर म्हणजे एक चिठ्ठी घ्यायची आहे, त्याच्यावर तुमचं नाव, वरती नाव, त्याच्या खाली संपूर्ण जन्मदिनांक, त्याच्या खाली किती अमाउंट तुमचं कर्ज आहे ते, आणि त्याच्या खाली नंबर लिहायचा आहे 1122, किती 1122। या मिठावर ती चिठ्ठी ठेवायची, जे लिहिलंय ते वरच्या बाजूला झालं पाहिजे, चिठ्ठी ठेवायची, त्याच्यावर अख्खी लसणाची गडी, एक लसूण नाही, अख्ख्या लसणाची गडी त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावर बोट ठेवून, तुम्हाला हात ठेवून, दोन्ही हात ठेवून 1122 1122 1122 हा नंबर 45 वेळा चांट करायचा आहे, म्हणजे जप करायचा आहे। मनात म्हणा 1122 1122 म्हणून झाल्यावर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मला समजा तुम्हाला 1 लाख, 10 लाख, 15 लाख, 1 करोड असं कर्ज आहे, तर एवढं माझं हे कर्ज या उपायाने फिटलं आहे, फिटणार आहे आणि मी तेवढं स्ट्रॉंगपणे काम देखील करणार आहे। नुसताच हा उपाय कराल आणि तुम्ही कष्टच नाही करणार तर वरून कुठून पैसे येणार नाहीयेत, तुमचं कर्ज फिटणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला काम करणेच करणं आलं
कष्ट करणे आलं, नोकरी आली, बिझनेसमध्ये लक्ष दिलं पाहिजे, बिझनेसमध्ये तुम्हाला कशी वाढ होईल, कसं गिराईक येईल, त्यासाठी आता व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा मी तुम्हाला अनेक उपाय दिलेले आहेत, तेही उपाय केले पाहिजे। त्याचबरोबर सेवा केली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 दिवस ही प्लेट बाथरूमची जी खिडकी असती तिथं तुम्हाला ठेवून द्यायची आहे। 7 दिवस, समजा रविवारी केलं तर पुढच्या रविवारपर्यंत तुम्हाला ही, आता समजा दुपारी 12ला केलं असेल तर पुढच्या रविवारी 12पर्यंत ती ताटली ठेवायची आणि नंतर ते सगळं कचऱ्याच्या डब्यात म्हणजे किंवा कचरा कुंडी जवळपास असेल तर त्या सगळं ते टाकून द्यायचं, काहीही त्यातलं तुमच्या जवळ ठेवायचं नाही। यानंतर पुन्हा एकदा देवासमोर बसायचं, हातपाय धुवून आणि प्रार्थना करायची, माझं कर्ज फिटू दे, आणि सांगितल्याप्रमाणे आदित्य ऋण स्तोत्र हे दररोज तुम्हाला वाचायचं आहे। कर्जमुक्तीसाठी सगळ्यात प्रभावी उपाय आणि सगळ्यात प्रभावी सेवा मी आज तुम्हाला दिलेली आहे। आणि अजून एक सांगते की कर्ज जितकं कमी घेता येईल आणि आपल्या अपेक्षा जितक्या कमी ठेवता येतील तितक्या ठेवा, कारण आजकाल खरं हे अगदी खरं आहे, घरापासून गाडीपर्यंत सगळं काही EMI वर म्हणजे डाऊन पेमेंट इतकं लहान असतं, 11 किंवा 21,000, जे आपण सहज उपलब्ध करू शकतो। आणि आपल्याला वाटतं चला 11,000 भरले आपल्या दारात गाडी, 50,000 भरले आपल्या ताब्यात घर, पण त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी असतात, आज समजा 30व्या वर्षी एखाद्या व्यक्तीनं फ्लॅट घेतला तर 30 वर्षाची कर्ज फेडायची मुदत असते, म्हणजे 60 वर्ष। तुम्ही सांगा 60व्या वर्षापर्यंत नोकरी व्यवसाय जास्त इतकं कुणीही करू शकत नाही, म्हणून फ्लॅट घेताना सुद्धा तुमच्याकडे किमान 10-15 लाख रुपये स्वतःचे असावेत आणि मग तुम्ही कर्ज घ्या, मग तुम्ही बाकीचं कर्ज घ्या जे तुम्ही फेडू शकाल, आणि वेळेला पोटाला चिमटा काढून पहिल्यांदा कर्जाचे हप्ते फेडत चला। जी खरं सांगते, मी स्वतःच्या अनुभवावरून पण सांगते की जी व्यक्ती कर्जमुक्त असते त्याला आयुष्यात 4 पैसे कमी आले तरी काही फरक पडत नाही, पण डोक्यावर कर्ज असेल, 1 तारीख आली की बघा, घरभाडं असू देत, लाईट बिल असू देत किंवा कर्जाचे हप्ते असू देत, माणसाला, कमवत्या व्यक्तीला घरातल्या त्रास सुरू होतो की आता मी काय करू, या महिन्याला माझं बजेट असं आहे, या महिन्याला मला मुलांचं शिक्षण आहे, या महिन्याला दवाखाना आहे, या महिन्याला LIC आहे, या महिन्याला पॉलिसी आहे। असंच जर जीवन जात चाललं तर मग सेव्हिंग कधी करणार मला सांगा। आयुष्यात सेव्हिंगही गरजेचं आहे, किमान 1-2 लाख रुपये तरी प्रत्येकाचे शिल्लक पाहिजेत, चांगल्या वाईट दोन्ही वेळेंसाठी। तुम्हाला कुठं जावंसं वाटलं, काही घ्यावंसं वाटलं तरी, आणि दवाखान्यासारखी इमर्जन्सी तर आजकाल आत्ता माणूस जेवत असतो त्याला दुपारी सकाळी संध्याकाळी अटॅक येऊन त्या माणसाला ऍडमिट करावं लागतं। अशाही वेळा म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टींचा विचार करून पैसा खर्चही करायचा, कमवायचा पण शिल्लकही टाकायचा आणि कर्जही काढायचं। कर्जाशिवाय मोठ्या गोष्टी होत नाहीत। घर, गाडी या गोष्टी तर तुम्ही किती साठवणार आणि कधी घेणार, त्यामुळे ह्याला EMI हे घ्यावेच लागतात। आता फ्रीज सारख्या वस्तू वगैरे ह्याचे EMI लहान असतात, 3,000 वगैरे असतात। मी स्वतः फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, या सगळ्या वस्तू EMI वर घेतल्या, म्हणजे त्याचे कधीच कर्जाचे हप्तेही फिटले। मात्र आता मला सुद्धा स्वतःला गाडीचा हप्ता आहे, तो हप्ता फार मोठा आहे, तर तो फेडण्यासाठी मला स्वतःला मिस्टरांना सुद्धा साहजिकच धडपड करावी लागते, ते भागवावं लागतं आणि त्यानंतर मग आमचा तो हप्ता फिटतो। मी सुद्धा हे सगळे उपाय करत असते, कारण प्रत्येकालाच वाटतं की आपण कर्जमुक्त जीवन जगावं, आणि कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी सगळ्यात आधी माइंड शांत ठेवणं, दुसरी गोष्ट कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडणं, जितकी कमाई म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणं ज्याला म्हणतात। नसेल एखादी गोष्ट झेपत, समजा तुम्ही फ्लॅट घेऊन ठेवलाय, हप्ते जातच नाहीयेत, सरळ तो फ्लॅट सेल करा, भाड्याच्या घरात राहा, पण कर्जमुक्त व्हा। जर तुमची ऐपत असेल ते फेडायची तरच ते सोंग घ्या, अन्यथा त्या गोष्टी करू नका। असं मी तुम्हाला नक्की एक अनुभवी स्त्री म्हणून सल्ला देईन की आपल्या हातात बजेटमध्ये असतील तेवढ्याच गोष्टी करा, बाकीच्या सरळ सोडून द्या, मोह सोडून द्या, लोभ सोडून द्या। हे पुढचं बोलणं थोडं एक्स्ट्राचं झालं व्हिडिओचा, हे सोडून, पण थोडंसं मोटिवेशन पण गरजेचं असतं आपल्यासाठी की बरोबर आहे ताईंचं। खूप जण म्हणतात की तुम्ही बोललं की आम्हाला आधार येतो, आम्ही बऱ्याच गोष्टीतनं सुटतो, त्यासाठी सांगते। जर फ्लॅटचं कर्ज खूप वाढत चाललं असेल, तुम्हाला शक्यच नाही असं वाटत असेल, तर तुम्ही तो फ्लॅट सेल करून
कर्जमुक्त व्हा. भले भाड्याच्या घरात राहा, भाडं भरा, पण कर्जमुक्त व्हा. गाडीसुद्धा फिटत नाही आहे, सरळ ती सेल करा आणि कर्जमुक्त व्हा. कर्जमुक्त जीवन हे सगळ्यात चांगलं जीवन आहे. कर्जमुक्त व्यक्तीला शांत झोप लागते. कर्ज नसलं की माणूस शांत राहतो, पोटभर खातो पितो, हसत खेळत राहतो. एवढं तर मी नक्की सांगू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा एकदा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.